नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरातल्या किचन वेस्टपासून कंपोस्ट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। घरातला ओला कचरा आपण असाच फेकून देतो, तर तो आपल्या घरातल्या छोट्या बागेसाठी कसा उपयोगी ठरतो, तो कसा बनवायचा आणि त्याची योग्य पद्धत काय आहे हे पाहणार आहोत। प्रथमतः कंपोस्ट खत म्हणजे काय, तर घरातील किंवा बागेतील वेस्ट म्हणजेच भाज्यांची देठं, फळांच्या साली, बागेतील गळून पडलेली पाने किंवा निर्माल्य याला काही दिवस कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत। आता पुढे आपण पाहूयात कंपोस्ट खताचे फायदे काय। तर कंपोस्ट खत हे मातीमध्ये ओलावा निर्माण करण्याचे काम करते। झाडांना पोषक अशा गोष्टी या खतातून आपण झाडांना दिल्या तर केमिकल फवारण्याची आवश्यकता भासत नाही आणि ऑर्गॅनिक भाज्या किंवा ऑर्गॅनिक फळे आपण आहारात वापरू शकतो। भारतामध्ये 75 ते 80% ओला कचरा प्रत्येक घरातून फेकला जातो। जर प्रत्येकाने हा विचार केला की याचे आपण कंपोस्ट खत बनवून बागेत वापरू शकतो तर 80% कचऱ्याचे नियोजन होऊ शकेल आणि कचरा इकडे तिकडे फेकला जाणार नाही किंवा त्याची घाण होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल। आता पुढे आपण पाहूया कंपोस्ट खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती। तर पहिली पद्धत आहे एरोबिक पद्धत। या पद्धतीमध्ये एरोबिक बॅक्टेरिया वापरून खत तयार केले जाते। ही पद्धत जास्त योग्य आहे। या पद्धतीमध्ये फॅट्स आणि कार्बोहायड्रेटचे नाश लवकर जरी होत असला तरी एरोबिक पद्धत ही जास्त कार्यक्षम आणि उपयुक्त ठरते। बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ही पद्धत फार किचकट आणि यामुळे खूप दुर्गंध येतो, पण जर ठराविक गोष्टींचा योग्य वापर केला तर ही फारच सोपी पद्धत आहे। एरोबिक पद्धतीने खत तयार कसे करायचे व त्याची प्रक्रिया काय आहे ते आपण आता पाहूयात। पहिली व महत्त्वाची स्टेप म्हणजे कचरा वेगळा करणे। आता कचरा वेगळा करणे म्हणजे काय, तर ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य प्रमाण। ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांची देठे, फळांच्या साली, वापरलेली चहा पावडर, तर सुक्या कचऱ्यामध्ये बागेतील वाळलेली पाने, अंड्याचे कवच हे समाविष्ट असते। दुसरी स्टेप म्हणजे हे खत तयार करण्यासाठी एक सच्छिद्र किंवा जाळीचा कंपोस्ट बिन वापरणे। जर असा डबा मिळाला नाही तर एका मोठ्या प्लॅस्टिक कंटेनरला होल मारून तुम्ही असा बिन तयार करू शकता। असा कंपोस्ट बिन कसा तयार करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। आता तुम्ही म्हणाल असाच डबा किंवा असाच बिन का वापरायचा, तर एरोबिक कंपोस्टिंगसाठी बिनमध्ये हवा खेळती राहणं आणि ओलावा असणं हे एकाच वेळी फार गरजेचे असते। हे होण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंटली ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे योग्य प्रमाण। आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहू बनवायचं किंवा कशी त्याची प्रोसेस आहे। तर जो कंपोस्ट बिन आपण तयार केला होता त्यामध्ये खालच्या साईडला, सगळ्यात खालच्या साईडला वाळलेल्या पानांचा जाड थर देऊन टाकायचा। त्यावर आपल्या किचन वेस्टचा जो काही मटेरियल आहे की जे काही किचन वेस्ट आहे त्याचा एक पातळ थर द्यायचा, पुन्हा पानांचा थर द्यायचा, वाळलेल्या पानांचा थर आणि पुन्हा जो किचन वेस्ट आहे त्याचा थर, असे एकावर एक थर जोपर्यंत तो बिन भरत नाही आहे तोपर्यंत देत राहायचं आणि तो जो कंपोस्ट बिन आहे तो हवेशीर जागेवर 4 वीकसाठी ठेवून द्यायचा। आता आपल्याला कंपोस्ट खत लवकर हवं आहे किंवा आपल्याला थोडी घाई आहे तर मध्ये मध्ये त्याच्यामध्ये थोडं पाणी, एकदम मॉइश्चर तयार होईल इतकं पाणी, अगदी नाही टाकलं तरी चालतं, पण होतच नाही आहे किंवा खूपच कोरडा आहे तर आपण थोडं पाणी पण शिंपडू शकतो, त्यामुळे ती प्रोसेस थोडी लवकर व्हायला लागते। आता पुढे बघूयात आपण की एरोबिक कंपोस्ट खतची प्रोसेस कशी होते किंवा कसं तयार होतं ते। तर आपण जो सुक्या पानांचा जो खाली लेअर दिलेला असतो आणि मग परत पुन्हा किचन वेस्ट टाकलेलं असतं, पुन्हा सुका, तर असं का करायचं, तर जे सुका पानांच्या ज्या फटीतनं किंवा थोडी जी जागा शिल्लक राहिलेली असते त्यातनं ऑक्सिजन तयार होतो आणि तो खत प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्याची मदत होते। पाणी शिंपडल्यामुळे ते थोडंसं अधिक वेगाने होतं, तर ही त्याची एक नॅचरल प्रोसेस आहे, ती त्याला तेवढा वेळ लागतो करायला। आता कंपोस्ट खत तयार करताना कुठली काळजी घ्यावी किंवा काही करू नये हे आपण बघूयात। हे खत तयार होत असताना एक हीट तयार होत असते खालून, तर त्या बीनला वीकमध्ये एकदा तरी काठी घेऊन किंवा आपल्याकडे जे कसं लांब काठीसारखं असेल त्याने वर खाली हलवून खालचा कचरा वरती आणि वरचा कचरा खाली असं आठवड्यातनं एकदा
2-3 वेळा किंवा आठवड्यातनं एकदा केलं तरी चालू शकतं. तसेच या बिनमध्ये तेलकट किंवा तुपकट किंवा चिकट अन्न किंवा प्लास्टिक जात नाही आहे ना ह्याची काळजी घ्यायची. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला उत्तम कंपोस्ट तयार मिळतं आणि आपण ते विना दुर्गंधी किंवा आळ्या होत नाहीत अशा पद्धतीने आपण ते घरी तयार करू शकतो, एकदम छान आणि सोप्या पद्धतीने. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.